पूर्वी भाऊ बंधकीचं नाटक गाजलं होतं, आता मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन। अंबरनाथ मधील कार्यक्रमात शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। मुलगी दुसऱ्या धर्मात जात असल्यास तिचे हातपाय तोडा, पाल्य ऐकत नसेल तर शिक्षा करावीच लागणार। लव्ह जिहाद प्रकरणी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं वादग्रस्त विधान। जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही, मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय केला नाही। नागपुरातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी लखपती दीदी योजना सुरू केली, 1 कोटी दीदी आता लखपती होणार। पहिल्यांदाच मतदार याद्या वाचल्या असतील तर चर्चा करणं अयोग्य, मंत्री जयकुमार गोरेंचा राज ठाकरेंना टोला। शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरण, हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। रुपाली ठोंबरे पाटील यांची मेधा कुलकर्णींवर टीका। निवडणूक आयोग विरोधात विरोधक मुंबईत रस्त्यावर उतरणार, 1 नोव्हेंबरला आयोगाविरोधात विराट मोर्चा काढणार। मतदार यादीतील घोळ अनेक वर्षांपासूनचे, यादीतील घोटाळ्याविरोधात आमची लढाई, घुसखोरांना बाहेर काढा, मोगस मतदारांबद्दल राऊतांचं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ही वस्तुस्थिती, मतदार यादींची दुरुस्ती व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी। अयोध्येत दिवाळी निमित्त 26,17,000 दिवे लावण्याचा विक्रम, लेझर लाईट्स वापरून रामायणातील कथा आणि दृश्यांचे सादरीकरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।